लातूरमध्ये आज गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते झालं। यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भावुक झाल्या। मुंडेंच्या वारसामध्ये कारस्थान आणि संघर्ष मिळाल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं। तर संघर्ष हा आमच्या कुटुंबाच्या पाचवीलाच पुजलेला आहे असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं। स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले। त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हतं की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या। एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए। त्यांनी सांगितलं कुणी तुकड्या फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही। जनतेच्या हितासाठी, जनतेला कुठेही नख लागू नये याच्यासाठी तहही करावं लागतं आणि युद्धही करावं लागतं, यश हे मिळवावं लागतं। हे माझ्या बाबांनी मला सांगितलं। मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा अपयशाचा सामना करावा लागला, कारण वारशामध्ये संघर्षही आलाय, कारस्थाने आलेत, कट कारस्थाने आलेत, पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं कोणाही विषयी एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही। स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात संघर्ष तसा त्यांना पाचवीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला पाचवीला पुजलेला आहेच। पहिली संघर्ष यात्रा असेल, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला। म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा